शौर्य रणरागिणी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी पंकज सोनार। श्रीमती महिला रत्न पुष्पाताई हिरे प्राथमिक विद्यालयात बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी। सविस्तर वृत्तांत। नवीन नाशिक परिसरातील सावतानगर येथील महिला रत्न श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक विद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या नृत्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। यावेळी विद्यालयातील बालगोपालांसह इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे नृत्य सादर करीत विद्यालयाचा परिसर दणाणून सोडला। यावेळी विद्यार्थ्यांनी विशेष वेशभूषा परिधान करत उपस्थितांचे लक्ष वेधले। यावेळी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ राधा भोये, माननीय मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कुशारे तसेच उपस्थित पालकवर्ग यांच्या हस्ते करून भगवान बिरसा मुंडा यांची जयंती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यालयातील विद्यार्थी निखिल ठाकरे, प्रसाद देवरे, निखिल नुकुंभ, ईश्वरी राजपूत, श्रावणी सोनवणे या विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्याविषयी भाषण केली। तसेच इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य आमचं आलय आदिवासी वादळ या गाण्यावर नृत्य सादर केलं। विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कुशारे यांनी स्वागतपर भाषण करत बिरसा मुंडांनी आदिवासी समाजाला दिलेल्या संघर्षशील नेतृत्वाची, उलगुलान चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट केली। त्यांनी म्हटले की बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे नव्हे तर भारताचे सामाजिक न्याय चळवळीचे तेजस्वी प्रतीक आहे। त्यांच्या विचारांची आजच्या पिढीला नितांत गरज आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या शिक्षिका सौ राधा भोये यांनी यावेळी भगवान बिरसा मुंडांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन, सामाजिक न्याय, समानता आणि पर्यावरणपूरक संरक्षण मूल्य आत्मसात करणे हेच या जनजाती गौरव दिनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे नमूद केले। सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ राधा भोये मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कुशारे मॅडम, बालमंदिर विभागाच्या प्रमुख सौ रोजेकर मॅडम, शाळेचे पर्यवेक्षक श्री राकेश हिरे सर तसेच विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी, विद्यालयातील सर्व विद्यार्थी व परिसरातील पालक बहुसंख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण हिरे सर यांनी केले तर आभार सौ अरुणा देसले मॅडम यांनी मानले। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी पंकज सोनार। आणि ह्या स्ट्रॉंग नेत्याने ज्या आदिवासी जमातीवर जो जुलूम होत होता, जो अन्याय होत होता, तो अन्याय त्यांना सहन होत नव्हता आणि त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी ठामपणे उभं राहून आणि लढा दिला आणि आदिवासी डोंगरदऱ्यांमध्ये जाऊन आदिवासींचं संरक्षण केलं आणि या संरक्षणामुळे, त्यांच्या या लोककार्यामुळे, त्यांच्या या जनजागृतीमुळे त्यांना हा गौरव देण्यात आला। आणि म्हणून या आजच्या या त्यांच्या जनजागृती गौरव दिनानिमित्त, त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करते आणि माझे 2 शब्द थांबवते। जय हिंद, धन्यवाद। जननायक बिरसा मुंडा यांची 150वी जयंती साजरी करत आहोत। बघा, आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले। त्यांच्यापैकी एक म्हणजे भगवान बिरसा मुंडा। आपल्या आदिवासी बांधवांना एकत्र केलं आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी उलगुलान ही चळवळ सुरू केली। त्यात ठिकठिकाणी उठाव झाले आणि या अन्यायाविरुद्ध आणि आदिवासींच्या स्वावलंबनासाठी बिरसा मुंडा यांनी 1890 साली ही चळवळ सुरू केली होती। मुंडा यांच्याविषयी जे काही 2 शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाणा व कर्मी या आदिवासीच्या दाम्पत्याच्या पोटी झाला। त्यांचे जन्मगाव उलीहातू हे रांचीजवळ आहे। बिरसांचे आई वडील शेतमजूर होते। त्यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती। गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे या गावी झाला। बिरसाचे आई वडील शेतमजूर होते। त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। गावात शाळा नसल्याने त्यांना त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी पाठवले। तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। शिक्षणाबरोबरच बिरसा मुंडा यांना संगीत व नृत्य यांच्यातही विशेष। बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शास्त्राद्वारे अनेक लढाया केल्या। ब्रिटिशांना जेरीस आणले, परंतु ब्रिटिशांच्या आधुनिकीत शस्त्रापुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही। 1898 मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारकांचा शहीद झाला।